स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर मित्रांनो, आता आहे ना आपलं जे मिनी होम आहे ना, ती मिनी होम आजचे दिवस आपण स्टॉप ठेवू. उद्यापासून आपण ते कंटिन्यू करू. आणि आता ब्लॉग पण 2 ठेवलेले आहेत, कारण की परवाच्या आहे ना एक ब्लॉग अपलोड झाला नव्हता. नेटवर्कची समस्या आली होती, याच्यामुळं मग एक ब्लॉग असाच पडलेला आहे. आणि त्याची एडिटिंग पण करायची आहे मला. तर आज खूप काम आहे, याच्यामुळे तुम्हाला शॉर्टमध्ये एक ब्लॉग तयार करतो मी, नाही का. तर जे आपला जुना गोठा होता, तो जुना गोठा बघा तुम्ही कसं झाला आहे आता. आणि याच्यामध्ये आपल्या शिर्डीताई पण येतात. शिर्डीताईकडे खंड्याताई, सॉरी खंड्या येते, खंड्याताई नाही येते, खंड्या आहे. आणि आपली ताई आहे का नाही. आणि इकडे याच्या आतमध्ये कुत्रे शिरव नाही म्हणून आपण असं जुगाड पण केलेलं आहे. तरी तिकडून शिरू शकतात, पण एवढं त्यांना बुद्धी नाही आहे कुत्र्यांना. काही काही असते पण ते जाई तोडी देत, जाई तोडून आतमध्ये घेऊ शकतात, आहे का नाही. तर आपण असं जुगाड केलेलं आहे. ब्लॉक्समध्ये कळलं अख्खं प्लेन होणार आहे आणि इथं एकदम सपाट जागा होणार. कसं आधी कसं घरासमोर राहायचं ना, याच्यामुळं मग खूप अडचण दिसायची. आता इथं अख्खं सपाट होईल आणि इकडं आपल्याला गाड्या बिड्या पार्किंग करायला पण जागा राहील. तर खंडू 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 इथं काही गेलेलं गेलेली कशी ती पाडलं असतं तिने मला, या शिर्डी ताईनी. ताई कायची ती नाही मित्रांनो. आपली मिनी हाऊसची हाल बघा कशी आहे. तर सध्या आपण आजच्या उद्याचे दिवस असंच ठेवणार आहेत आपण. मग उद्यापासून आपण परत त्याला डेकोरेशन करू, नाही का. इकडून पण एक पडदा बांधायचा का नाही मला कळना, आणि इकडून पुढून पण दरवाजे करायचा का नाही ते पण मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाकी आपल्या मोठ्या गोड्यासाठी ना इथं पत्रे पण आणून पडलेले आहेत. आता फक्त हे पत्र्याचे वर टाकायचे आहेत. आणि मग ह्या इकडला जो भाग झाला आहे ना, आपण जाळी बांधणार आहेत. आणि इकडं तसंच मोकळं ठेवणार आहे आपल्या लक्षासाठी. कसं काय होईल मग नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, एक कवठे ना, कवठ्याच्या खाली गेला ना तर कवठ्याच्या खालून कधी कवठं पडत येईल सांगता पडल्याला करायचं नाही. काय माहिती की हवा सुटली का, ते हवा नाही ना मग ते कवठं पडले का तुम्हाला तर माहितीच आहेत कवठं कशी येतं. एवढं मोठं दगडावानेच लागू नको का कुणी. डेंजर काम आहे याचं. काय करणार आहे असं उडून पडलं का, पडायचं. मित्रांनो, माझ्याकडं माईक आहे बरं का. माईक म्हणजे ते इयरबड्स आहे. आणि इयरबड्स आपण ना माईक करून बघू, तुम्हाला आवाज येतो का मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. आता आपण तो ॲप डाउनलोड केलेला आहे, तर बघू आपण आवाज येतो का नाही. आता ह्यो मोबाईल नाही, पण ह्यो मोबाईल आला तर मी तुम्हाला दाखवेन, नाही तर नाही दाखवायचं. ओके. आपण जे लाकूड तोडलं होतं त्या लाकडाच्या आतमध्ये काळ आहे, काय माहिती आहे काय आहे काय माहिती. जर तुम्ही गावाकडून बघत असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल नाही काय म्हणून. तुम्हाला दाखवतो मी एकदा, बघा बरं का. काय काय नाही, काळं असतंच काय प्रत्येक याच्यात नाही आहे तसं. याच्यातच कमी नाही, वरून पण आहे का. येस, वरून पण आहे ना. तर खालून बरोबर कट झाल्यामुळे ना ती दिसत आहे स्पष्ट. कदाचित ती जुनं झालं याच्यामुळं, पण नाही की बघा ना किती दुप्पट झालंय. जे आधी होतं ना त्या आधीच्यापेक्षा डबल झालंय ती, म्हणजे नाही का. आता या इथून तर फक्त आहे ना इथपर्यंतच होतं बरं का, त्याच्या डबल झालंय. तुम्हाला जुनं दाखवतो मी, चला तुम्हाला जुनं दाखवतो. आणि इकडे बघा खराडा आणि ते पडलेलं आहे तसंच ते काम चालू आहे. आणि आपल्याला आहे ना इथं दरवाजा करायचा आहे शेळण्यासाठी, म्हणजे नाही का कुत्रे बित्रे तिने त्रास दिला नाही पाहिजे. याच्यामुळे आपल्याला दिलं दरवाजा नाही केलं पण नसता, लक्ष नाही करायचं, कारण की लक्ष मोठे लक्ष त्याला कुचू टाकेन कुत्र्याला, नाही का. तर याच्यामुळं मग याला नाही करायचा, फक्त यालाच करायचं आहे आपल्या खाण्याला आणि त्यांना. तर इथं आपल्याला दरवाजा करायचा येतं या पॉईंटला. इथून डायरेक्ट असा, इथून असं जाळी इथून मग परत अशी. आणि इथं आपल्या मध्ये बॅग सुटलेली ना पत्र्यामुळे, कारण की वरती पत्रे पाहिजे ना, त्या पत्र्यामुळे ना आपल्याला इथं जाळीला खिळे मारून द्यायचे.
म्हणजे जेणेकरून कोपऱ्याने पण आहे ना शिरणार नाही कुत्रे, अशी प्लॅनिंग आहे. मग बघू. तर आता मी आहे ना आपल्या जे जुनं जे आहे ना जुना जो गोठा होता जुना नाही की जे आपला आहे ना जुना गोठा आहे आणि तो जुना गोठा आहे ना तर तो बघा किती छोटा होता आणि तो बघा किती मोठा आहे. म्हणजे याचं डबलच आहे ना राव बघा. हा याचे डबलच आहे. म्हणजे याच्यामुळे अभ्यास मग करायचे तिथं पण फक्त ही जाळी इकडल्या साईडला करायची होती, इकडल्या साईडला. बाकी असंच राहणार आहे. आणि पवळीच्या जागेवर आहे ना आपल्याची भिंत राहणार आहे घराची नाही का. आता याला आपण पत्रा बांधला होता आणि ह्योच दरवाजा काढून तिथं लावायचं. म्हणजे सगळं असंच राहणार. फक्त याची मेखी आहे ते मेखी बदलणार. आणि आपला जो पत्रा आहे तो पत्रा एक. आता ना 6:30 वाजलेले आहेत आणि मी थोडं रॉकीसोबत खेळलो आणि रॉकीच्या गळ्यात मी घंटी पण बांधवली. आणि आता बघा रॉकी कसा क्यूट दिसतोय आणि तिला मजा आली. पण मी तर ती वाजत नाही, लय पळाल्यानंतर वाजते. आणि जर जसं दिसायला लय भारी दिसत होते ते. आता बघा लांबून आहे ते गळ्यात पट्टा पण आहे नाही का. त्याच्या गळ्यात आहे ना काटे होते ते काटे पण काढले आता. आणि ईद आहे ना आपली आईराजे आहेत बरं का. आणि आईराजे म्हणतात मला आहे ना दाखवायचं नाही आपल्या ब्लॉगमध्ये. तर एक ना एक दिवस तुम्हाला कळणारच आहे की आई माझी आई आहे म्हणून. तर आजच्याला मी आहे ना माझी आई आहे ना मी रिव्हील करून राहिलो आहे. आणि मी माझी आई आता नाही आजच्याला रिव्हील तर आपली आई आहे ना ख्रिश्चनचा फोटो राहिली. स्माइल प्लीज. आई ए आई स्माइल प्लीज. बघा ना आता रागवली माझ्यावर. पण काय नाही आपण त्याला थोडं म्हणू आता. आणि बाकी आपलं रॉकी बघा केलं का नाही का. झोपेला आता झोपेले मी. मला माहिती आहे ते झोपेल नाहीये. जी आपली आई ना ती सध्या चिंचा फोडून राहिली हे बघा. आई आई मन लाइक एंड सब्सक्राइब कर. इधर देख, इधर देख ना. लाइक एंड इधर 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 कैमरे में देख, कैमरे में देख. मन लाइक एंड सब्सक्राइब करो. आपल्या रॉकेला आहे ना मी असा हात पीत फिरवला का सगळीकडे केस होता हाताला बिताला. खुर्चीला ते केलं ना खुर्चीचं आखी केस लागेल खुर्चीला. पण रॉकेल याच्यामुळे हातच लावशी वाटत नाही मला. कालच्या ब्लॉगची एडिटिंग पण राहिलेली आहे. आता कालच्या ब्लॉगची एडिटिंग पण करून घेऊ. आणि आता जवळजवळ आजचा ब्लॉग काय माहिती किती मिनटं झाला असेल. जवळजवळ झाला असेल 8-9 मिनटं झाला असेल. कारण की आजच्या काही मी मिनिममचं काही केलं नाही आणि काही दाखवलं पण नाही. फक्त आपलं जे घर आहे आपलं जे आपलं गोठा आहे ते गोठ्याचं थोडंफार दाखवलं आणि एवढंच. तर आता मी कालच्या ब्लॉगची एडिटिंग करतो. आणि कालचा ब्लॉगची लई गडबड झालेली आहे. त्याशी इंटरनेटचा प्रॉब्लेम होता याच्यामुळे परवाच्या नाही काल परवा वाटतं काल परवा मी तो व्हिडिओ अपलोड करता नाही आला मला. आणि त्याशी व्हिडिओ आलाच नाही. आता 2 व्हिडिओ होते त्याला म्हणजे एका दिवशी 2 व्हिडिओ अपलोड करावं लागत आहे. मग आपली जी लेवल सेट होईल ना आता बघू. नाही तर सकाळच्या पारी एक व्हिडिओ अपलोड करून आणि रात्रीच्याला एक व्हिडिओ अपलोड करू असे माझ्या डोक्यात आहे. तर करू काहीतरी. माझा फ्रंट कॅमेरा आहे ते फ्रंट कॅमेऱ्यामध्ये साईडला बघा असं थोडा अंधार बिंधार येतो. पण मी फ्रंट कॅमेरा आहे ना ज्या टायमाला असं जागेवर बसतो ना त्या टायमाला मी फ्रंट कॅमेरा यूज करतो. नाही तर नाही जेव्हा टाईम असतो त्या टायमाला मी मागचाच कॅमेरा यूज करतो. आपली जे चेतक आहे चेतकचा बड्डे होऊन पण गेला. तो चेतकचा बड्डे होता 6 मेला. आणि तो 6 मे लक्षात नाही राहिली. गाडी काढली होती आपण 1 वर्षापूर्वी 6 मे 2025ला काढली होती गाडी. नाही 4 मेला काढली होती. आता हे झालं त्याचे ती नाही का नंबर प्लेट टाकली होती वाटतं. तेव्हापासून जर आपण हे टाकलं ते ॲपपासून ते ॲपवर जर टाकलं तर ती 6 मेची पासिंग दाखवतं. तशी गाडी आपण 4 मेला काढलेली आहे नाही का. तर आपण आता 6 मे नाही का 6 मेला काढली होती नाही का. तर ती आपलं साजरा करायचं राहिले पूजायची होती. तर जाऊन दे आता पुढल्या वेळेस करू आपण. झाले राहिली सिरियसला झाली जवळजवळ किती वेळ झाले आहे. 2012 मी झालोय 14 वर्षाचा.
मग गाडी पण असेल 14 वर्षाची. पोटात होतं तेव्हा गाडी घेतलेली 2012 साली. आता झाले किती गाडीला वर्ष? किती झाले? 14 वर्ष ना. मी सध्या 14 वर्षाचा आहे. मग गाडी पण झाली 14 वर्षाची आहे का नाही? नाही का मग नाही मी व्हायच्या आधी आपण 1 वर्ष आधी गाडी काढली होती आपली श्री डिलक्स. आणि मग त्याच्यानंतर 1 वर्ष नंतर मी झालं होतं नाही का. 2011ला काढली असं गाडी बाहेर शोरूमच्या. काढली आपण 2011 ही गाडी 2025 6 मे 2025ला आपली चेतक काढली बाहेर. आणि हे मोबाईल पण घेतला होता 1 मेला 2024. हा मोबाईल 2 वर्ष झाले आता. आणि अजून काय हा आपली जी सायकल आहे ती सायकल काढली होती 12 जानेवारी 2023ला. मी 5वीत होतो तेव्हा. मग आता 2026 चालू आहे आणि माझा हात दुखायला लागला. आता धरू कॅमेरा मी थोडा रेस्ट घेतो मग बोलू आपण सायकल विषयी बरं का. आपले डे बाउन किती झाले जवळजवळ 1 महिना होत आलाय. आपण कंटिन्यू ब्लॉगिंग करून राहिलो. म्हणजे मला खरं वाटलं मित्रांनो मी टार्गेट घेतलं होतं 100 दिवसाचं बरं का. म्हणजे 100 दिवसाचं कसं टार्गेट पूर्ण होईल ते मला कळत नव्हतं. मी घेतलं तर खरी आणि ती पूर्ण तर करणार आहे. जवळजवळ 1 महिना होत आलं म्हणजे डेली ब्लॉगिंग करतो. रोज माझ्या हातात कॅमेरा असतो. म्हणजे अपलोडिंगला इकडे तिकडे होतं कधी म्हणजे नाही का नेटवर्कचा प्रॉब्लेममुळं. तर नाहीतर मी कॅमेरा माझ्या रोज जवळजवळ 1 महिना झाला 1 महिनाभर रोज माझ्या हातात कॅमेरा आहे फोन आहे. 1 दिवस असं नाही गेला म्हणजे मी आजारी पडलो तरी त्या दिवशी पण कॅमेरा होता हातात. मी ना आता कालच्या ब्लॉगची एडिटिंग करून घेतो कारण की मी कालच्या ब्लॉगची एडिटिंग अजून पण केलेली नाही आहे. तर आता मी एडिटिंग करून लगेच अपलोडिंगला पण टाकून देणार आहे. आणि मित्रांनो 11 फक्त सबस्क्राईब झाले का मग आपले 100 सबस्क्राईब पण कंप्लीट होणार आहे. तर हा बिग सबस्क्राईब म्हणलो मी सबस्क्राईब नाही बिग सरप्राईज आहे. तर 11 सबस्क्राईब झाले का आपले तर 100 सबस्क्राईबला टाईम लागणार नाही. आणि तुमची फक्त 1 सबस्क्राईब जर झालं तर माझे 100 पण लवकर कंप्लीट होते. कारण की मला 100 व्हायला आत्ता ना आपलं 89 आहेत ना. तर 89 होता 100 व्हायला अजून लय वेळ लागेल म्हणजे नाही का. अजून 5-10 ब्लॉग्स टाकले का त्यानंतर 100 होते नाही का. तर 2-3 दिवसानंतर एखादा सबस्क्राईब घेणं होतं सध्या मला. नाहीतर एवढे वाढत नाही सबस्क्राईब. तरी होती आधीपेक्षा जास्त प्रगती व्हायला. त्या टायमाला मी शॉर्ट टाकायचो ना तर शॉर्ट टाकायच्या टायमाला वाढायची सबस्क्राईब म्हणजे नाही का. पण वॉच टाईम वाढत नव्हते. जास्त वॉच टाईम गरजेचे असेल नाही का सबस्क्राईबपेक्षा. तर वॉच टाईम म्हणजे काय माहिती की मित्रांनो मला पण माहिती खूप गोंधळ व्हायचा. जर तुम्ही पण व्हिडिओ स्टार्ट करायचा विचार करून राहिलात तर मी तुम्हाला आता क्लिअर करतो वॉच टाईम म्हणजे काय. तर वॉच टाईम म्हणजे काय माहिती की मित्रांनो तुम्ही समज जर माझा व्हिडिओ बघितला 1 मिनिट जर व्हिडिओ बघितला आणि दुसऱ्या जरा व्यक्तीने पण जर 1-2 मिनिटं व्हिडिओ बघितला तर 3 मिनिटं तिथं वॉच टाईम होते. तसे आपल्याला 3000 तास वॉच टाईम लागते. तासच लागतील ना. हा तासच लागले वाटतं. 3000 वॉच टाईम झाल्यानंतर हाफ मोनेटाईज होतो आणि 4000 लागल्यानंतर फुल मोनेटाईज होतो. तर असं असते ते वॉच टाईमचं. मला पण आधी कळत नव्हतं मग तिची खूप माहिती घेतली त्यानंतर मग मला कळालं की वॉच टाईम म्हणजे असं असतं. जर तुम्ही पण स्टार्ट करून राहिले तर तुम्हाला पण खूप गोंधळ झाला असं वॉच टाईम म्हणजे काय नाही का. तर सबस्क्राईबपेक्षा वॉच टाईम वाढवणं खूप गरजेचं असतं ना. वॉच टाईम वाढायला जर तुम्हाला जर मेहनत करायची असेल तर तुम्ही लाईव्ह या. आणि लाईव्हचा एक प्रॉब्लेम नाही तर मी पण आलो असं नेटवर्कचा इश्यू होतो मित्रांनो. कारण की रेंज नसती तर गावाकडे रेंज नाही आहे शहराकडे रेंज असते याच्यामुळे लाईव्ह यायला पण काही अडचण नाही आहे. तर एका दिवशी आपण लाईव्ह येण्याचा पण प्रयत्न करू. एका दिवशी येऊ लाईव्ह आणि आपण लाईव्ह पण संवाद साधू. तुम्ही मला कॉमेंट करा मी तुम्हाला ते कॉमेंटचे रिप्लाय देईन. तर आता मी एडिटिंग कंटिन्यू करतो. एडिटिंग झाल्यानंतर भेटू. ना 5:30 वाजली होती मी एडिटिंग नाही केली कारण की मला हदर पण टाळत होता. आता आहे ना आईने टरबूज चिरलंय तर आता आपण मस्त पैकी ना टरबूज खाऊन घेऊ. काय दिसायला लागलो मी थोडा. आईने मित्रांनो आपल्याला टरबूज चिरून दिलेलं आहे बघा. तर आता आपण मस्त पैकी खाऊन. आतापर्यंत मी व्लॉग याने केलेलं नाही. आता व्लॉग आपण एंड करू. आज के लिए फ़िलहाल इतना ही। आपकी तरह मैं भी मायूस हूँ लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है। दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है। इसलिए आज के लिए इतना ही।